हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. तुम्हा लोकांचे जितके आभार मानावे तितकेच कमी आहे. घरच्यांची जबाबदारी आता तुझ्यावर आहे आणि तुलाच काही झालं तर मग मीच का? तू पण आहेस. मॅडम मला सौदा करायचा आहे. असं तर नाहीये ना की या सौद्याआडून तुला परत धोका द्यायचा आहे. मला असं वाटतंय की तुम्हाला एक सरप्राईज द्यावं. जेव्हा काम पूर्ण होईल ना तेव्हा मी सांगेन. ज्या पुराव्यासाठी तू माझ्याशी सौदा केलायस त्या सौद्याबद्दल तर आम्ही आधी बोललो होतो. त्यावेळी तू पुरावे द्यायला नकार दिला होतास. जोपर्यंत आपली माणसं आपल्याला धोका नाही देत तोपर्यंत स्वप्नांच्या दुनियेत असतो. आणि जेव्हा आपलाच कोणी आपल्याला दगा देतो तेव्हा नात्यामधलं सत्य आपल्या समोर येतं. तुम्ही असं समजा की असंच काही माझ्या बरोबर झालं. अजूनही एक पुरावा आहे जो तुमच्याकडे नाहीये. तो यासाठी तो पुरावा माझ्याकडे पण नाहीये. पण आपली डील तर सगळ्या पुराव्यांची होती ना. मॅडम आम्ही बेईमानीचा धंदा पण इमानदारीने करतो. जर माझ्याकडे पुरावाच नाहीये तर मी देऊ कुठून? जर पुरावे तुझ्याकडे नाहीयेत तर मग कुणाकडे आहेत? त्याच्याकडे ज्याने हा मास्टर प्लॅन तयार केला होता. ज्याने तुमच्या मनाई केल्यानंतरही ज्याने प्रोफेसर दीपकचं ऍक्सिडेंट करवलं. आणि इतकंच नाही तुमचे कॉल्स आणि मेसेज रेकॉर्ड केले. कोण आहे तो माणूस? जर मी त्याचं नाव घेतलं तर तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. पण त्याच्याशिवाय तुमच्याकडे कुठलाच मार्ग नाही. तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. आम्हाला जाणून घ्यायचंय तो कोण आहे ते ज्याने आमच्या विरुद्ध हा कट रचलाय. विशांबर 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 विशांबर. काय म्हणालास तू? बरोबर ऐकलत तुम्ही. विशांबर. हे नाव घ्यायची तुझी हिम्मत कशी झाली? विशंभर आमचे बंधू आहेत. मला समजवण्याची गरज नाहीये. जो माणूस तुम्हाला स्वतःची बहीण नाही मानत त्याच्यासाठी माझ्यावर ओरडण्याची गरज नाहीये. विशंभर असा साप आहे जो आयुष्यभर तुमच्या घरात राहतोय आणि तुम्हाला त्याचा पत्ताच नाही. जर तू तुझ्या तोंडातून एक शब्द जरी काढलास तरी माझ्याशी गाठ आहे. आणि माझं शांत राहणं तुमच्या भल्याचं नाहीये. माझं बोलणं नीट ऐका. तुमचा शत्रू तुमचा भाऊ आहे. त्यानेच हा सर्व कट रचलाय. आता मला काय करायचंय दादा? म्हणाल तर पुन्हा मलिकाला धमकी देऊ? नाही 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 नाही, आता तुला काय बी करायचं नाहीये. थोडी दिवस शांत राहा. आधी मला कळू द्या हवेचा जोर कुठल्या दिशेने आहे. त्यानंतर मी तुला सांगतो तुला काय करायचं. अरे ऍक्सिडेंटच्या वेळी त्या ड्रायव्हरचा चेहरा ओळखला गेलाय. आता काय होणार दादा? आपण पूर्ण फसलो. ही संपत्ती मिळवण्यासाठी मी लय वर्षापासून वाट बघतोय. ही संपत्ती तर मी मिळवूनच राहणार.
भले त्यासाठी मला काय बी करावं लागेल. ऍक्सिडेंटच्या वेळी कोणीतरी तुझा चेहरा ओळखलाय आणि त्याच्याच आधारावर पोलिसांनी तुझं स्केच बनवलंय. आणि आता पोलीस शिकारी कुत्र्यासारखं तुला शोधतायत. तू ताबडतोब हे शहर सोडून जा कायमचाच, नाहीतर पोलीस कधीतरी तुझ्या पात्र पोहोचतीलच. पण तुझ्या या कहाणीवर आम्ही विश्वास का ठेवावा? तू आम्हाला जाणत असशील पण आम्हाला ओळखत नाहीस. मल्लिकाकडे जर कोणत्या गोष्टीचा पुरावा नसेल तर ती स्वतःच्या डोळ्यांवर पण विश्वास ठेवत नाही. आणि तुझं म्हणणं सिद्ध करण्याकरता काय पुरावा आहे तुझ्याकडे? म्हणून पुरावा हवाय ना तुम्हाला? मी देतो तुम्हाला पुरावा. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे त्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. कारण ही कुठली गोष्ट नाहीये, हे सत्य आहे. आणि जगात फक्त दोघांनाच माहिती आहे, एक तुम्ही आणि एक तुमचा भाऊ विशंभर. सुकन्या आमच्या कन्या. कारण ही कुठली गोष्ट नाहीये, हे सत्य आहे. आणि जगात फक्त दोघांनाच माहिती आहे, एक तुम्ही आणि एक तुमचा भाऊ विशंभर. आता ऐका, तुम्हाला तर माहितच असेल, जेव्हा विशंभर माझ्याकडे येत होता तेव्हा कोणीतरी त्याचा पाठलाग केला होता. आणि ही तक्रार घेऊन विशंभर तुमच्याकडे आलाही होता. अगं तायडे, मी गेलो होतो द्यायला भेटायला. मी तिथं पोहोचलो आणि बघितलं त्याच्या घराच्या बाहेर 2 पोलीसवाले उभे होते. दयालच्या घराजवळ पोलीस? पण का? मी विचार करत होतो कुठं पोलीस त्याच्या घरापर्यंत पोहोचले तर नाही. मग मी हिम्मत करून विचारपूस केली, तेव्हा कुठं मला माहित पडलं की पोलीस ड्रायव्हर बद्दल विचारत होते. बस मी तर बाबा निघालो तिथनं. आता मी तुम्हाला सांगतो की तो कोण होता. तो कोणी दुसरा नाही, तो तुमचा नवरा मिस्टर थापर होता. हो मॅडम, तुमचा पती मिस्टर थापर. तुमचा पती मिस्टर थापर तुम्हाला समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता, पण तुम्ही त्यांचं म्हणणं नाही ऐकलं. त्यांनी समजवलं होतं की विशंभर तुम्हाला धोका देतोय, पण तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. आणि इतकंच नाही, तुम्ही विशंभर समोर त्यांचा अपमान केला. मला तर तू बापच कर ग तायडे. यापुढं मी तुझं काय बी काम करणार नाही. का? काय झालं दादा? हे मी नाही सांगू शकत, दाजींनाच विचार. हे तू काय सांगतोयस दादा? मी खरं बोलतोय. काल जेव्हा मी द्यायला भेटायला जात होतो तेव्हा लपून लपून माझा पाठलाग करत होते. बरं झालं मी बघितलं म्हणून मी द्यायच्या घरी गेलोच नाही. हेच तर मला जाणून घ्यायचं विशंभर, की कुठला खेळ जो दयाल नावाचा माणूस खेळतोय की तो जो तू खेळतोयस मल्लिका सोबत. मिस्टर थापर, मला दादाबद्दल काही ऐकायचं नाहीये. तुम्हाला आधीपासूनच तो आवडत नव्हता.
तुमची तर इच्छाच नव्हती की त्याच्या माझ्यात काही नातं असावं. आणखी एक गोष्ट, दादा जे काही करतोय ते माझ्या मर्जीने करतोय आणि मला चांगलं माहिती आहे मिस्टर थापर. आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतेय की तुम्ही आमच्या भानगडींपासून दूर राहावं. आणि तुम्ही आता हा विचार करताय की हे सर्व मला कसं माहिती आहे? हो मॅडम, हे सर्व मला विशंभरनी सांगितलं. आणि इतकंच नाही, जेव्हा मिस्टर थापरनी विशंभरच्या तिजोरीत ठेवलेल्या पैशांबाबत सांगितलं जे तुम्ही मला देणार होतात, तेव्हाही तुम्ही त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला. आणि ह्याच्याचमुळे तुमच्यात आणि मिस्टर थापरमध्ये भांडणं झाली होती. अगं मल्लिका, मी आता तरी तुमची खात्री झाली? मला कळतच नाहीये की मी तुमचं का ऐकलं ते. मल्लिका, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, पैसे इथेच होते. अरे काय बघितलं दाजी? अरे अगं तायडे, तिजोरी कशा पाय उघडली? काही नाही दादा, यांना असं वाटलं की मी जे पैसे तुला दिले होते ते तू या तिजोरीत ठेवलेस. आणि तू विश्वास ठेवला हा? एवढाच विश्वास आहे वय भावावर? असं काही नाहीये दादा, मला फक्त यांचा संशय दूर करायचा होता. मिस्टर थापर, इथून पुढे तुम्ही माझ्या दादाबद्दल एक शब्दही बोलणार नाही आहात. हे सगळं तुला कसं कळलं? तो विशंभरच आहे ज्याने हा सर्व खेळ रचलाय आणि माझी मदत घेऊन तुम्हाला ब्लॅकमेल केलंय. आणि इतकंच नाही, तो तुम्हाला बर्बाद करू इच्छितो. सुकन्या आमच्या कन्या. आणि इतकंच नाही, तो तुम्हाला बर्बाद करू इच्छितो. पण का? विशंभर असं का करेल? हे तर मला माहित नाही मॅडम, पण हो, मला इतकं नक्कीच माहिती आहे की विशंभर तुमच्या प्रॉपर्टीचा मालक बनू पाहतोय. आणि हे स्वप्न तो रोज बघतोय. आणि तो तुम्हाला रस्त्यावरचा भिकारी बनू पाहतोय. दयाल, तुमचा विश्वास नाही बसत आहे ना? एक मिनिट थांबा, मी तुम्हाला आता पुरावा देतो. हे बघा, हा विशंभरचाच नंबर आहे ना? आता मी नंबर डायल करतो आणि फोन स्पीकरवर ठेवतो. तुम्ही हे सर्व बोलणं लक्षपूर्वक ऐका, तेव्हाच तुम्हाला विश्वास बसेल. कसा आहेस रे दयाल? काय लय दिवसानं फोन केला? मी ठीक आहे दादा, मुलासाठी धावपळ चालू होती. अरे ओ, मी तरी विसरलोच होतो. मिळाला का पोरगा तुझा? हो, सापडला. असो, हे सगळं सोडा. आता तुम्ही हे सांगा की पुढे काय करायचंय? बरेच दिवस झाले मलिकांबरोबर बोलणं नाही झालं. असं तर नाही तुम्ही निश्चिंत होऊन बसलात? अरे दयाल, म्या तिला निश्चिंत होऊन बसू देईन तवा ना, जवा जवा ती एक श्वास जहिनीचा घेईल, तिच्याकरता दुसरा श्वास घेणं मुश्किल होऊन बसत. आणि ऐक, आता मल्लिकाकडून दुसरा हप्ता वसूल करायचे टाइम आलाय. अरे हा, असं नको व्हायला की मलिका आपल्याला पैसे द्यायला नकार देईल. यातच भलंय की आपल्याला हवी तेवढी किंमत आपण वसूल करू. तुझं म्हणणं तसं बरोबर आहे दयाल, पण मल्लिका आपल्याला पैका द्यायला नाही म्हणायची नाही. जेव्हापासून तिला दीपकच्या ऍक्सिडेंट मध्ये फसवलंय ना, तिला किती बी डोकं फोडू दे, आयुष्यभर हे नाही समजू शकणार
की तिला या केस मध्ये फसवणारा, हे कारस्थान करणारा कोणी परका नाही, तिचा मोठा दादा विशंभर बनारसी हाय. मल्लिकाला तर आपण बरबाद करूच दयाल, आणि तिची समधी संपत्ती बी बळकावून घेऊ. असो, पुढं काय करायचं याच्या प्लॅनिंग साठी आपल्याला लवकरच भेटायला पाहिजे. त्यानंतर आपण ठरवूयात त्या मल्लिका मॅडमचं काय करायचं. ठीक आहे दादा, आपल्याला तिच्याकडनं जितकं लाटता येईल तेवढे लाटून घेऊया. मी तुमच्या फोनची वाट बघतो. बरं आहे. आता तरी तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसला. मॅडम, विशंभर असा छुपा साप आहे की तुमच्यावर कधीही हल्ला करू शकतो. तुम्ही त्याच्यापासून सावध राहा, कारण त्याच्याकडे अजून एक पुरावा बाकी आहे आणि तो त्याचा वापर कधीही करू शकतो. तो पुरावा काय आहे? मी जी तुम्हाला सीडी दिली आहे त्याची एक कॉपी विशंभरकडे पण आहे. ठीक आहे दया, तू आमचं जे काम केलंयस त्याचं बक्षीस तुला मिळालंय, पण आता तुला आमच्याकरता काम करावं लागेल. ते काय मॅडम? जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत विशंभर बरोबर राहून आम्हाला फसवण्याचं नाटक असं सुरू ठेवायचं. मला म्हणायचंय की तो पुरावा माझ्या हातात येईपर्यंत. बरं झालं आम्हाला कळलं की या मागे विशंभरचा हात आहे आणि तुला या कामाकरता पैसे पण मिळतील, कारण मल्लिका कोणतंही काम फुकटात करतही नाही आणि करूनही घेत नाही. हो मॅडम, असंच होईल. जसं तुम्हाला हवंय तसंच होईल. सुकन्या आमच्या कन्या. ये बेटा. थँक्यू आई. काय झालं आई? खूप थकल्यासारखी वाटतेस. आता ही तर नेहमीचीच डोकेदुखी झाली अपूर्व. ज्याला बघावं तो हसतो, टोमणे मारतो. कोणी काही बोललं का? काय काय सांगू मी तुला अपूर्व. आज मंदिरात जायला निघाले होते, काही शेजारणी भेटल्या रस्त्यात. म्हणाल्या, हे तू चांगलं नाही करत आहेस कल्याणी, तू लोभी होतेस. आणि हुंड्या करता मी माझ्या सुनेला घराबाहेर काढलं. इतकं खोटं, इतके आरोप माझ्याच्याने नाही सहन होत अपूर्व. वाटतं की कुठेतरी जाऊन जीव द्यावा. नाही नाही आई, असं नको बोलूस. लोकांचं काय आई, ते तर बडबडणारच. त्यांना बोलायला काहीतरी विषय हा हवाच ना. अपूर्व,
टोमणे बाहेरच्यांनी मारले तर समजू शकते रे, पण ज्यांना आपण आपलं मानलं तेही. आपलं कोणाबद्दल बोलतेस तू आई? मी ठरवलेलं अपूर्व की हे सगळं तुला नाही सांगायचं, पण आता या सगळ्याचा त्रास इतका वाढलाय की मला लपवता येत नाहीये. बेटा, मी तुला सांगितलं नाही की तृष्णाची आई आणि आजी इथे आल्या होत्या आपल्याला धमकी द्यायला. धमकी? कसली धमकी म्हणतेस आई? ते म्हणत होते आपण त्यांच्या मुलीला घराबाहेर काढलं आणि ते ही गोष्ट पोलिसांना सांगतील, आणि असं पण म्हणाले की आम्ही असं सांगू की आपण तिला हुंड्याच्या लोभापायी घरातून हाकललं आणि आपण सारखं सारखं पैशांसाठी त्रास देत होतो. त्यांची ही हिंमत तुम्हाला आधी का नाही सांगितलंस आई? माझी इच्छा नव्हती की प्रकरण वाढावं, पण आता ही बाब चिंतेची होऊन बसलीये. मला तर असं वाटतंय की जर पोलीस घरी आले आणि आपल्याला जेलमध्ये टाकलं तर. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.